नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत करते। आज आपण तिळाची वडी अगदी थोड्या साहित्यामध्ये कशी करायची ते पाहणार। तिळाची वडी करण्यासाठी मी इथे तीळ घेतलेले आहेत आणि हे बिना पॉलिशचे तीळ आहे आणि स्वच्छ करून घेतले। याच्यामध्ये काही खडे वगैरे असतील ते सगळे मी पाहून घेतलेले आहेत। आता आपण याची वडी करू आणि 1 वाटी तीळ घेतलेले आहेत मी इथे। एका वाटीसाठी 1 वाटी साखर घेणार आहोत आपण। साखरेची आणि तिळाची वडी किंवा चिक्की पण आपण याला म्हणू शकतो। तर आता करायला घेऊ। तीळ भाजून घेण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि अगदी मंद गॅसवरती तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ फक्त आपल्याला थोडे तडतड आवाज येईस्तोवर भाजायचे आहे, जास्त भाजायचे नाही, नाहीतर करपण्याची शक्यता असते आणि करपल्यावरती कडू तिळाची चव लागते। त्याच्यामुळे थोडेसे भाजून घ्यायचे आहे। आणि देशी तिळाचीच ही वडी खूप छान लागते। त्याच्यामुळे शक्यतो वडी करताना हेच तीळ वापरले तर योग्य राहते। आता मी असे परतवून घेते आणि थोडा आवाज आला तिळाचा की मग काढून घेते। आता छान चटचट असा आवाज येत आहे तिळाचा। आता मी हे गॅस बंद करून तीळ खाली ताटामध्ये गार करायला ठेवते। वडी करण्यासाठी इथे लाटण्याला मी आधी तूप लावून घेते। पाक करायच्या आधी जिथे आपल्याला ज्याच्यावर वडी लाटायची असेल पोळपाट लाटण्याला छान तूप लावून घ्यायचं। तूप किंवा तेल काही लावलं तरी पण चालते। आणि इथे मी पोळपाटावर न लावता इथे गॅसच्या ओट्याला मी छान स्वच्छ करून घेतलेला आहे। 2 वेळा मी छान पुसून घेतलेला आहे। आणि आता तिथे पण मी थोडंसं जिथे मला वडी लाटायची आहे तिथं तेल किंवा तूप आपण इथे लावू शकतो। मी इथे तूप लावत आहे, पण हे आधीच करायचं आहे, त्याच्यानंतर खूप घाई होऊन जाते आणि लगेच गोळा घट्ट होतो। त्याच्यामुळे ही क्रिया आधीच करायची आहे। इथे छान सगळीकडे असं तूप लावून घेतलेलं आहे। आता आपण पाक करायला घेऊ। करण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता 1 चमचा मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साखर घालून घे आणि साखर सतत अशी परतवायची आहे। सततच हलवत राहायचं म्हणजे खालून लागणार नाही आणि पाकाचा रंगही बदलणार नाही। आणि गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे। ही चिक्की आपण गुळाची पण करू शकतो। गुळाचं पण प्रमाण सारख्याला सारखंच घ्यायचं आहे। आता 7-1 मिनिटानंतर एवढी साखर विरघळलेली आहे आणि साखरेचा रंग पण बदललेला आहे पाकाचा। आणि हे पूर्ण विरघळेपर्यंत असंच हलवत राहायचं आहे सारखं, जोपर्यंत आपला हा पाक तयार होत नाही आणि पूर्ण साखर याच्यामध्ये एकजीव होत नाही तोपर्यंत असं सारखं हलवत राहायचं। इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पाक तयार झालेला आहे आणि अशी छान तार निघत आहे। आणि आता गॅसची फ्लेम मी पूर्ण बंद केलेली आहे। कढई गरम आहे, त्याच्यामध्येच आता हा पाक आपला छान होतो आहे।
अशा पद्धतीने पाक तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये तीळ घालून घेते मी आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं। असं सगळं छान घट्ट गोळा गोळून आलेला आहे आणि आता हा गोळा आपण खाली जिथे तूप लावून ठेवलेला आहे त्याच्यावरती घालून घेऊ। इथे मी सगळा गोळा ओतून घेतलेला आहे आणि लगेचच लाटायला घ्यायचा आहे। गरम गरम असतानाच लाटायचा आहे, त्याच्यासाठीच आपल्याला आधीच तूप लावून ठेवावं लागते। इथे तुम्ही बघू शकता पूर्ण आळून आलेला आहे। आणि जेवढं पातळ लाटता येईल तितकी पातळ ही वडी करायची आहे। याच्यावरती आपल्याला ड्रायफ्रूट्स लावायचे असतील तर तेही आपण लावू शकतो, पण पटकन गरम असतानाच लावायचे आहे। आणि आता मी अगदी जोरजोराने लाटत आहे। आता गरम असताना इथे मी सुरीनं पटापट असं आखून घेतलेलं आहे आणि आपली वडी छान झालेली आहे आणि पातळ झालेली आहे। गरम असतानाच याच्यावरती सुरी फिरवून घ्यायची आहे, कारण थंड झाल्यावर नंतर येत नाही। इथे तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत झालेली आहे। आता बघा लगेचच तयार झालेली आहे छान पातळ चिक्की अशी तिळाची। आणि 1 वाटी तिळामध्ये आणि साखरेमध्ये एवढी छान चिक्की तयार झालेली आहे। आणि अशाच पद्धतीने नक्की करून पहा। आणि किती कुरकुरीत झालेली आहे, अशी पटकन तुटते आहे। छान एवढी अशी पातळ केलेली आहे। जेवढी पातळ आपण ही लाटू तेवढी छान कुरकुरीत होते। असं पातळ लाटल्यावरती छान असा कुरकुरीतपणा याच्यामध्ये येतो, त्याच्यामुळे लाटताना पटकन लाटायचं। गरम गरम असताना, थंड झाल्यावर आळून येते। इथे सगळी चिक्की तयार झालेली आहे। आता खाऊन पण तुम्हाला दाखवते, म्हणजे याचा छान कुरकुरीत आवाज येतो। नक्की ट्राय करा या संक्रांतीला। आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि फक्त 1 वाटी तिळामध्ये आणि साखरेमध्ये एवढी छान कुरकुरीत अशी चिक्की तयार होते, तेव्हा जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।